नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण स्विंग साठी रिकमेंड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण 5% 10% प्रॉफिट आपण बुक करू शकतो. त्याचबरोबर कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग आले होते, ज्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी आपण रिकमेंड केलेले आहे. आणि लाईव्ह मार्केटमध्ये आज आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, बँक निफ्टीची एक्सपायरी होती, तर आज आपण कोणते ट्रेड आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्लॅन केले होते. आणि त्याचबरोबर ज्यांनी आयपीओ मध्ये लिस्टिंगचा बेनिफिट भेटलेला आहे तो आपला डी इंजिनिअरिंग, ज्यांनी आयपीओ साठी अप्लाय केलं होतं त्यांनी आज किती प्रॉफिट बुक केलेलं आहे आयपीओ मध्ये, ते पण आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया, डिस्कस करू. आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सकाळी 11:40 एक प्रॉफिट बुकिंग साठी आपण रिकमेंड केला होता. तो स्टॉक आहे जेकेईटी. ओके, जेटे इक्विटी हा जो आपण ऑटोमोबाईलचा स्टॉक आपण बाय केला होता, तो आपण 14 तारखेला रिकमेंड केला होता. 194 185 रेंज मध्ये तो आपल्याला ऍव्हरेज करायचा होता. त्याचा आपण फर्स्ट टार्गेट 220 आपण फर्स्ट टार्गेट घेतलं होतं आणि सेकंड टार्गेट 240. यासाठी पण तुम्हाला जेटे इक्विटी मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता आली असते. ओके, जो आपण प्लॅन केला होता 14 तारखेला आपण जेटे इक्विटी मध्ये एंट्री करायला सांगितली होती. ती बाईंग रेंज आपण घेतली होती 194 185 या रेंज मध्ये आपल्याला जेटे इक्विटी मध्ये आपल्याला बायची इथे आपल्याला या ठिकाणी प्लॅन करायची होती. आज त्याचा हाय जो गेला होता, आजचा हाय गेलेला 221 हाय गेलेला आहे आणि आपण फर्स्ट टार्गेट त्यामध्ये दिलं होतं 220 हे आपलं फर्स्ट टार्गेट आहे. जर कोणी जेटे इक्विटी मध्ये जर एंट्री घेतली असती तर त्यांना आज जवळपास 16% प्रॉफिट या ठिकाणी काय करता आला असता, बुक करता आला असता. ओके, प्लस मायनस मध्ये जरी तुम्ही तो बाय केला असता 190-95 च्या आसपास जरी तो बाय केला असता, त्यामध्ये आपल्याला मोर दॅन 10% टार्गेट आपल्याला या जेटे इक्विटी मध्ये आपल्याला बुक करता आले असते. ओके, ज्यांनी यामध्ये एंट्री घेतलेली आहे, प्रॉफिट कसा बुक केलेला आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या पीएनएल मध्ये आणि या स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण दुसरा स्टॉक जो आपण काल आपण जो प्रॉफिट बुकिंग साठी सांगितलं होता, जेके लक्ष्मी. ओके, जेके लक्ष्मी आपण तो काल आपण 5% टार्गेट साठी बुक करायला सांगितलं होता. आज सेकंड टार्गेट हे तुम्हाला जेके लक्ष्मी सिमेंट मध्ये तुम्हाला आलेलं दिसेल. जेके लक्ष्मी सिमेंट आपण कधी प्लॅन केला होता, सो आपण या लेवलला ओके 10 तारखेला आपण तो सांगितला होता. तर सेकंड टार्गेट जे होतं आपण 880 प्लस हे आपण सेकंड टार्गेट दिलं होतं. 820 800 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता स्विंग साठी. आणि जेके लक्ष्मी जर कोणी जर एंट्री या लेवलला जर बाय केली असती 820 830 च्या रेंज मध्ये, ओके, जो आपण ते रिकमेंड केला होता 10 तारखेला आपण तो रिकमेंड केला होता या लेवलला 820 810 च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला असता तर आपल्याला फर्स्ट टार्गेट 860 चा आपण फर्स्ट टार्गेट दिलं होतं. तर आपल्याला जवळपास 890 साठी टार्गेट साठी जर आपण तो होल्ड केला असता तर यामध्ये आपल्याला 10% ची रॅली आपल्याला यामध्ये पीक करता आली असती जेके सिमेंट मध्ये. ओके, आणि जर कोणी 900 ला जर एक्झिट केला असेल तर आज त्याचा हाय जवळपास गेला होता 913 चा त्याचा आज काय गेलेला हाय गेलेला आहे. म्हणजे अगदी 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला यामध्ये मोर दॅन 10% प्रॉफिट आपल्याला जेके लक्ष्मी सिमेंट मध्ये पण बुक करता आले असते. ओके, रियालिटी रिलेटेड स्टॉक आणि पेपर आपल्या सिमेंट रिलेटेड स्टॉक आहे आणि इथून सिमेंट इंडस्ट्री वाढते, त्यामुळे जेकेने काय केली होती, चांगली रॅली तुम्हाला या ठिकाणी दिलेली दिसते. ओके, आज जे आपण स्टॉक रिकमेंड केलेले आहेत त्यामध्ये पहिला जो स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे हिरो, ज्याचा आपण एक्सपायरी रिकमेंड करत असतो. त्यामध्ये मार्केटमध्ये आज खूप ओव्हरऑल होती, सो आपण कोणता ट्रेड प्लॅन केला होता ते आपण पुढे डिस्कस करूया. ओके, सीईएससी ओके पॉवर इंडस्ट्री मध्ये एक आपण स्टॉक रिकमेंड केलेला आहे. 165 155 च्या रेंजला तो बाईंग साठी सांगितलेला आहे. 175 190 या दोन टार्गेट साठी आपल्याला सीईएससी मध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. जो आपण या लेवलला बाय करायला सांगितलेलं आहे, टार्गेट आपण त्याचं घेऊन जाणार आहे 195 म्हणजे 155 च्या टार्गेट साठी जर तुम्ही तो होल्ड केला तरी आपल्याला मोर दॅन 15% म्हणजे जवळपास आपण 20% टार्गेट साठी आपण काय करतोय, सीईएससी मध्ये आपण एंट्री घेऊन आपण याला पुढच्या काही दिवसामध्ये प्रॉफिट आपण बुक करू शकतो. सेकंड आपण जो स्टॉक जो आपण ऍडव्हान्स केलेला आहे यामध्ये 361 ओके वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे. 361 यामध्ये आपल्याला 870 850 च्या रेंजला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. 900 930 प्लस या टार्गेट साठी आपल्याला 361 मध्ये पण आपल्याला काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल, जो आपण या लेवलला प्लॅन केलेला आहे. ओके, अजून दोन तो खाली मिळाला तर आपण या खालच्या लेवलला पण त्याला बाय करू शकतो. फर्स्ट टार्गेट आपण दिलं त्याचं 900 प्लस ओके 920 925 च्या टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड करणार आहे तर हा आपल्याला मोर दॅन 5% चे टार्गेट पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पण काय करू शकतो, 361 आपल्याला देऊन जाऊ शकतो. 930 च्या टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड करत असेल तर यामध्ये आपल्याला जवळपास 6 to 7% आपल्याला रिटर्न एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि जर तो होल्ड केला तर हा सुद्धा एक लॉंग टर्म काउंटर आहे. इथून एक चांगली रॅली हा तुम्हाला देता दिसणार. हे जे स्टॉक आपण अनालिसिस करतो तो आपला बीटीएसटी सेटअप या बीटीएसटी सेटअप नुसार ओके
या सेटअपनुसार आपण काय करतो की आपल्याला कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची, हे स्टॉक आपल्याकडे फनेल होऊन येतात. जसं की जेके लक्ष्मी सिमेंट आपण प्रॉफिट बुक केलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला या आपल्या स्क्रीनर मध्ये तो आणखीही तो स्टॉक दिसेल. म्हणजे इथून पुढेही एक लॉंग टर्म काउंटर बनणार आहे, त्याच्यामध्ये आणखीही रॅली एक्सपेक्टेड आहे जेके लक्ष्मी मध्ये. ओके, जेके लक्ष्मी आपण ऑलरेडी बाय करून ठेवलेला आहे. ओके, मॅक्झिमम टार्गेट साठी जर होल्ड करायचं असेल तर जेके लक्ष्मीला आपण अजून काय करू शकतो, होल्ड करू शकतो. पण जर कोणी स्विंग साठी जर प्लॅन केला असेल तर त्यांनी आज काय केलेलं आहे, यामध्ये प्रॉफिट सुद्धा बुक केले. त्यांना 15% टार्गेट बुक करायचं असेल तर त्यांनी आज काय केलेलं आहे, जेके लक्ष्मी सिमेंट मध्ये प्रॉफिट काय केलं असणार आहे, बुक केलेलं असणार आहे. तो कोणी प्रॉफिट बुक केलेला आहे त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या पीएनएल वरती पाहू शकता. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये जर ट्रेड आपण प्लॅन करतो, हे निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी. ओके, फिन निफ्टीवरती आपण ट्रेड नाही प्लॅन केलेला, कारण फिन निफ्टीची कालच एक्सपायर झाली होती आणि प्रीमियम खूप हाय होते. आज बँक निफ्टीची एक्सपायरी होते आणि मार्केट काय झालं होतं, थोडं साईडवेज होतं, रेंज बाउंड मार्केट होतं. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता तो पहिल्या कॅनलमध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्टेड होती. त्यानुसार आपण काय केलं होतं, पहिल्या कॅनलमध्ये आपण फूड साईडला काय केली होती, एंट्री आपण प्लॅन केली होती. 52,800 मध्ये आपण रॅली घेतली होती, त्यामध्ये चांगली रॅली तुम्हाला पहिल्या 2 कॅनलमध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट तुम्हाला झालेला होता. ओके, मग यामध्ये कोणी एंट्री घेतली होती, किती प्रॉफिट बुक केलेला आहे, आपण तो कोणत्या लेवलला रेकमेंड केला होता, हे तुम्ही युट्यूब वरती पण जाऊन काय करू शकता, तुम्ही ते चेक करू शकता. आणि यामध्ये एंट्री घेऊन कोणी प्रॉफिट किती बुक केलेला आहे. आज मंथली एक्सपायरी होती बँक निफ्टीचे, त्यामुळे बँक निफ्टी हा खूप हाय व्होलॅटाइल होता. त्याचबरोबर निफ्टीने ही आज एक चांगली रॅली तुम्हाला दिली आहे. बँक निफ्टी आज ऑलमोस्ट फ्लॅटच क्लोज झालेला आहे. कालच्या क्लोजिंगचे ते काय झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. पण इथे बँक निफ्टीच्या ऐवजी जर निफ्टीने बघितलं तर निफ्टीने एक चांगली रॅली तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. तो पहिलाही काय होता, थोडासा पहिल्या कॅनल 2 ते 3 कॅनल साईड होता, त्यानंतर त्याची कंटिन्युअसली अप साईडला एक रॅली दिली होती, ज्यामध्ये आपण कॉल साईडला एक एंट्री प्लॅन केली होती आणि त्यामध्ये पण प्रॉफिट बुक करायला आपण रिकमेंड केलं होतं. ओके, पण पहिले आपले 2 ते 3 ट्रेड आहेत ते आपले लाईव्ह मार्केटमध्येच काय होतात, आपले एक्झिट होऊन जातात. म्हणजे आपलं जे डेली टार्गेट जे आपण अचीव्ह करायचं असतं, हे मेंटरशिप कॅन्डिडेट असतात जे आपल्या ऑप्शन ट्रेडिंग माझ्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये करत असतात. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगचा जो सेटअप असणार आहे, तो आपण मेंटरशिप प्रोग्राम, त्यामध्ये स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करत असतो आणि एंट्री एक्झिटचा लेवल पण आपण काय करत असतो, लाईव्ह मार्केटमध्ये आपण प्रिडिक्ट करत असतो. ओके, जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला जर डेव्हलप करायचं असेल, अर्निंग करायचं असेल तर तुम्ही पीएस अकॅडमीला जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर ऍडव्हान्स टेक्निकलचा आपला जो कोर्स आहे, ज्यामध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग 5%, 10% स्टॉक सिलेक्शन करायचं, लॉंग टर्म होल्डिंग कसं करायचं आहे, पोर्टफोलिओ कसा डेव्हलपमेंट करायचा आहे, किंवा आपल्या पार्शियल इन्व्हेस्टमेंट कशी करायची, हा सगळा सेटअप तुम्हाला आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्समध्ये पण तुम्हाला शिकता येईल. ओके, सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करतो हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला शेअर करतोय. कारण आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट आहेत त्यांनी त्यामध्ये एंट्री घेतलेली असते आणि प्रॉफिट ते बुक करत असतात. त्यांचे स्क्रीनशॉट तुम्हाला काय करत असतो, शेअर करत असतो. ते एज्युकेशन घेऊन त्यामध्ये मार्केटमध्ये एंट्री करतात आणि रेग्युलर बेसिसवरती प्रॉफिट कमवतात. असं जर तुम्हाला प्रॉफिट कमवायचं असेल तुम्ही पीएस अकॅडमीला नक्की तुम्ही जॉईन करू शकता. हे जे तुम्ही शेअर तुम्हाला मी रिकमेंड करत असतो, हे तुम्हाला कसे वाटतात त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.